हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात तुम्ही? बरं आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज विषय कोणाचा? माझा आवडता, तुमचा आवडता. कोण कोण? नमस्कार नाही, नमस्कार नाही. तर मॅडमवर, टोमल मॅडम. तर आज टोमल मॅडमचा व्हिडिओ पाहिला आणि एवढं मला आश्चर्य झालं, तुम्ही विचार नाही करू शकत. टोमल मॅडमच्या व्हिडिओमध्ये मी आज पाहिला की तिच्या वहिनीचं म्हणजे फर्स्ट रेसिपी होती आणि मी एकदम उत्सुक होती की फर्स्ट रेसिपी काय असेल. मग मॅडमची वहिनी बोलली की मन्याच्या आवडती मुगाचा हलवा, मूग डाळीचा हलवा बनवतात ना, मन्याचं आवडतं. तर मी म्हटलं वा मस्त. तिथे त्याला शिरा आवडतो, मला शिरा आवडतो, दादाला शिरा आवडतो, मला शिरा आवडतो आणि ह्याला मुगाचा हलवा. तर म्हटलं वा बघूया रेसिपी. पण त्या पोरीने ना सगळ्या व्हिडिओची वाट लावली. त्या मुलीने अख्ख्या व्हिडिओची वाट लावली. मुलगी म्हणजे युरोपची वांगीवाली मॅडम आहे ना, युरोपची वांगीवाली. माझं नाव नाही आहे, ते आपल्या दुसऱ्या ताईंनी ठेवलेलं आहे. पण माझं नाव आहे, म्हणजे माझं नाही, मी ठेवलेलं नाव आहे हिंडफिरी मॅडम. युरोपची हिंडफिरी मॅडम. मॅडमला कंटेंट हवा असतो. कंटेंटमध्ये ती समोरच्याला म्हणजे बोलणार, तू गळ्यात मिठी मारायची, तेव्हा तो समोरचा गळ्यात मिठी मारणार. तू असं करायचं, तसं करायचं, म्हणजे सगळं कंटेंट असतं ना, सगळं बरोबर लिहून मॅडमच्या मनाप्रकारेच तो कंटेंट व्हायला पाहिजे. तसंच झालं. कोणाच्या घरी लग्न होऊन मुलगी पहिल्यांदा घरी येते, तर अगोदरच्या टाईममध्ये मुली सकाळी लवकर उठून आंघोळ बिंघोळ करून देवाचा दिवा लावून झाल्यानंतर किचनमध्ये. पण आजकालच्या मुली, मला काही समजत नाही, हिची वहिनी तर डायरेक्ट दुपारीच, म्हणजे फिरून आले, सगळं माहिती आहे, रात्री 10-12 वाजले. तरीसुद्धा अगोदरच्या टाईमला जेव्हा मुली लग्न होऊन यायच्या ना, तेव्हा सकाळचं उठून देवाबत्ती किती तर तुम्ही नवीन लग्न झालेलं आहे, मग नंतर 1 वर्ष 2 वर्षानंतर सगळं तुमची मर्जी असते. पण आता तुमचं लग्न झालेलं आहे, 1 वर्ष नाही झालं, 1 दिवस नाही झाला आणि आत्ताच रंग दाखवायला स्टार्ट केलेला आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं पहिली तिची रेसिपी. पण पहिली रेसिपी किती वाजता केली आपल्याला कळलंच नसतं मैत्रिणींनो, आपल्याला कळलंच नसतं. त्या पोरीने सांगितलं जेवायला ये. मी विचार केला, ही सकाळच्या व्हिडिओमध्ये असं बोलते, कारण सकाळच्या व्हिडिओमध्ये दुपार झालं तर काही कळत नाही आणि संध्याकाळ झालं तरी कळत नाही. पण जेव्हा आपण तोंडानं बोलतो ना जेवायला ये, आता सकाळ पोरगी बोलणार ना, कॉफी खायला ये, पोहे खायला ये असं म्हणतात. तर पोरगी बोलली जेवायला ये. मी विचार केला पोरगी जेवायला ये असं का म्हणते. तर मॅडम मुगाचा हलवा बनवायला दुपारी बसल्या होत्या. वा मस्त सून आहे, छान करून घर बघणार. मोठी सुनीला काहीतरी इज्जतच नाही दिली. आता यावेळीला छोटी सून मुठ्ठीत करणार आहे सगळ्यांना. का? कारण सकाळी जो शिरा बनवायचा होता तो शिरा बनवून दिला मन्याला दुपारी, आणि मग नंतर पराठा बनवला. पहिला पराठा बनवला. पहिली तिखट वस्तू करून दिली. मग मन्याला काय शिरा करून दिला. मग मन्या खुश, आणि मन्याने पैसे दिले आणि मन्या गेला आईच्या घरी. दुसरं कोण असतं ना असं, मुलगा जेव्हा लग्न होऊन झाल्यानंतर झालं ना, तर मुलगा आईकडे जास्त असतो. असं नाही बायकोच्याच घरी मरून पडलेला असतो. पण काय कंटेंट हवं ना लोकांना. मग मन्यांना दिसला तर लोक बोलतात, बायका, अय्यो आमचा मन्या नाही, आमचा मन्या भाऊजी कुठे गेला,
मन्या भाऊजी दिसत नाही, मन्याची आई दिसत नाही. आता असं केलं तर मन्याची आई रागवणार नाही का? तोंड फुगून बसणार नाही का? सकाळची करायची वस्तू दुपारी. मन्याच्या बायकोच्या राहेवर जाऊ नको ग बाई. मन्याची बायको असंच करते. त्याच्यामुळे मन्या तिथे असताना काडी पैलवान असतो आणि जेव्हा इथे येतो त्याच्या आईच्या घरी तेव्हा धष्टपुष्ट पहिलवान होतो. तुम्ही तसं केलं तर प्रॉब्लेम होईल. तिसून तिकडे मुंबईला, तुम्ही पुण्याला. अगोदरच म्हटलं आहे तुमच्या आईने की मुलाला लग्न झाल्यानंतर तो काय होणार, दुसरं होणार, म्हणजे आपलं नाही होणार. जांभई येते कोण माझी आठवण काढतं मला समजत नाही. दादा आठवण काढत असेल ना तर दादा माझ्या ना व्हिडिओ बनवताना माझी अजिबात आठवण काढत जाऊ नको. तुझ्यामुळे मला जांभई येतात, समजलं का? किती आठवण काढतो. माहिती आहे तुला पण शिरा आवडतो, मला पण शिरा आवडतो. आपलं मॅचिंग आहे भाऊ बहिणीचं. पण जरा कंट्रोल कर. माझे व्हिडिओ बघताना माझी आठवण अजिबात काढू नको. तुला तर जांभळीला थांबतच नाही, समजलं का तुम्हाला? मग मला एवढं जाम हसायला आलं की मन्याला सकाळी खाली पोट राहायला लागलं किंवा बाहेरून समोसा कचोरी आणली असेल. दाखवली नाही व्लॉगमध्ये, पण जेव्हा बसायला आलं टप्प्या माझी आठवण काढू नको रे. तू किती आठवण काढतो माझी. माहिती आहे तुझी पोलकोल झालेली आहे. लोकांना माहिती आहे तुझी पोलकोल झालेली आहे. मातोश्रींची पोलकोल झालेली आहे माहिती आहे. पण माझी आठवण काढतो कशाला? किती जांभया येतात मला. आता कसं थांबू मी या जांभया? तुम्ही मला सांगा ना, की कमेंटमध्ये सांगा. आणि दादाला पण रिक्वेस्ट करा की माझी आठवण जास्त काढू नको, नाही तर मला जांभया येतात. असं थोडी कोण भाऊ असतो की अख्खा दिवस बहिणीची आठवण काढत बसतो, नाही ना? तर तुम्हाला मी काय सांगितलं समजलं ना? समजलं नसेल तर काय करायचं? लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायचं. दुसरं काय, आज वहिनीची गोष्ट मला जाम मजायला आली. वहिनीच्या चुडिया ना म्हणजे बदलायच्या होत्या. मला तर माहीत नाही, आमच्यामध्ये असं नाही आहे, पण आहे काही लोकांमध्ये असतं. लग्न झाल्यानंतर ते सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर हाताचे चुडा चेंज करायचा असतो. तर हे लोक जाताना पाऊस होता तिकडे आणि तिथे पाणी भरलेलं होतं. एवढं काळं पाणी होतं, घाण पाणी होतं. तर म्हणते इथे पाणी किती स्वच्छ आहे. मी म्हटलं एवढा चिखल आहे तिकडे. हो मग चण्याच्या झाडावर चढायला पाहिजे ना, असं थोडी आहे. मग नेक्स्ट टाईम येताना फेशियल किट सगळं हवं ना, 50% डिस्काउंटचं हवं ना. थोडं चण्याच्या झाडावर चढवा. मन्याच्या बायकोला चण्याच्या झाडावर चढवूया. ओके. आता परत मला दादाने जर आठवण काढली तर मी येऊन त्याची ब्लॉगवर त्याची डिस्काउंट करेन ना. बघ दादा, तू किती जांभई आल्या मला. तुम्ही नक्की काउंट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की किती जांभया मला आल्या. ठीक आहे, बाकीचं काही नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. आणि ते गलीज पाणी होतं, त्याला म्हणताय किती प्युअर आहे. आमच्या पुण्यामध्ये मग तिथे कट केलं. पुणेकरी येतील ना मग असं बडवायला. पुण्यामध्ये पाणी घाण असतं म्हणे रोड साईडला. ते मुंबईमध्ये पण असतं. इथे गाव आहे, सगळ्यांचं एक स्वतःचं घर असतं, त्याच्यामुळे ते घाण नसतं. पण काय बोलायचं, जरा टॉप फ्लोअर खाली झाल्या वाटतं वहिनीचा. लोकांनी सांगितलंसुद्धा आहे की भारी धष्टपुष्ट आहे वहिनी आणि हुशार आहे वहिनी. लोक सांगतात हो हुशार आहे ती, त्याच्यामुळे तर बोलते. पण मी एक सांगू का, टोमल मातोश्री, टोमल हिंडफिरी मातोश्री, मी एक सांगते, जर ती काम करत असेल ना तर तिला करू द्या. तुम्ही मध्ये गडबड करू नका. हे तुम्ही सगळं केलं ना, त्याच्यामुळे ना तुमच्या फॅमिलीमध्ये भांडणं झालेली आहे. ती वहिनी आली पण नाही लग्नाला. हे तुम्ही नको असलेलं काम केलं. तुम्ही मध्ये टुकू करू नका.
त्यांचं जे आहे तुमचं लग्न धावून आलेलं आहे. तुमचं सासूबरोबर पटत नाही. तर मी नाचताना बघितलं तुमच्या सासूबरोबर. ती सासूला काय खुश नव्हती. म्हणत असेल मनात ही काय ही मागून एक सांड येऊन धम्मकून मारून टाका म्हणजे असं मारायला पाहिजे दुग्णाला. तो बरोबर शिक्षा भेटेल हिला. आणि काय सासूबाई तुमचे स्क्रीनशॉट आहेत बरे का. हो सासूबाई व्हेरी गुड म्हटलेलं स्क्रीनशॉट आहे आमच्याकडे. बाकीचं काय नाही. तुम्हाला इथे पाहिजे कमेंट करायची असेल ना तर करा आणि डिलीट मारा. मी पण समजून घेईन तुमच्या मनातलं काय आहे ते सुनेबद्दल. बाकीचा मन्या काही चांगला आहे पण तो जरा आगाऊपणा जास्त करतो. मुलींनी सांगितलं तसं ऐकतो. जरा सांगा त्याला तसं करू नको. जरा सुधर म्हणा. तर जरा पोरी पण डोक्यावर बसतील. आजकाल काय दुनियाचा मुलं आईवडील मुलं लोकांना डोक्यावर बसवतात आणि मग मुलं वेगळीच वागतात. त्यासाठी तुम्हाला माझं पटलं असेल तर नक्कीच पडून घ्या. बाकीचा बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर काय करायचं कमेंट करायचं. आता बोलू नका अंगुठी दाखवते म्हणून. हां सलमान खानची अंगुठी आहे बरं का. बाकीचं काय नाही. बाकीचं काय नाही. व्हिडिओ आवडल्यास काय करायचं नक्की लाईक करायचं शेअर करायचं कमेंट करायचं. बाय बाय.